बंधू आणि भगिनींनो, मी आज तुमच्यासाठी एक नवीन सुविचार व विचार घेऊन आलोय। तो सुविचार व विचार पूर्ण ऐकावा, आवडल्यास लाईक करावा, शेअर करावा आणि माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करावा। बंधू आणि भगिनींनो, योग्य वेळी पुस्तकाला आणि तुमच्या मनाला आवरखाला नसता पुस्तक फाटून जाते आणि मनाने मनाला आवरण घातली तर माणूस व्यसनाच्या नादी लागतो आणि त्या व्यसनातून माणसाचं भविष्य खराब होते। उदाहरणार्थ, एका गावामध्ये एक उच्च शिक्षित तरुण राहत होता। तो भरपूर असं शिक्षण घेण्यासाठी शहरामध्ये राहत होता। त्याच्याकडे घर दौलत पद पैसा सर्व काही होतं त्याच्या वडिलांकडे। मग तो शिक्षणासाठी राहत होता। मग तो एक शौक म्हणून थोडी ड्रिंक करायचा, पार्ट्या करायचा, आधीच्या कोण त्याच्या कोण असं शहरामध्ये त्यांच्या रूम मध्ये थोड्या पार्ट्या करायच्या, ड्रिंक करायची, हे करायचं, मौज मजा करायची, अशी आधीच्या कोण त्याच्या कोण असं करता डेली त्याचं ते चालायचं। असं चालता आधीच्या कोणचा करता त्यांना थोडी करता रोज असं याच्या कोण त्याच्या कोण असं म्हणजे त्यांचं डेली चालायचं। असं त्यांचं 2-3 वर्ष चाललं आणि 2-3 वर्ष चालल्यानंतर ते गावाकडे आल्यामुळं याला ते थोडी घेता याला ते त्या गोष्टीचं व्यसन लागलं आणि ते व्यसन लागल्यामुळं मग गावाकडे घेऊ लागला। या गावाकडे घेतल्यामुळं त्याची लोकांच्या लक्षात आलं, लोकांच्या गावातील लोकांच्या लक्षात आलं। मग याच्याकडे धन दौलत हे सर्व काही असताना याला मुलगीच कोणी देणार। याच्या या वागण्यामुळं, बोलण्यामुळं आणि कार्यामुळं म्हणजे तो ड्रिंक केली की वाईट वागत होता, बोलत होता, लोकांना दुखत होता। त्याच्यामुळे याला मुलगीच कोणी देणार। त्याचा परिणाम असा झाला की त्याच्या आई वडिलांना टेन्शन आलं आणि भविष्यात मग त्याची आई वडील त्याची चिंता करू लागले। त्याचं कसं होईल, काय होईल, आपण मेल्यावर करण्याचं एवढं वय वाढलं, हे वाढलं, याला कोणी देणार पावडवणे असं तसं म्हणून तो टेन्शन पायी त्याचे आई वडील माहीत झाले। नंतर हा सुद्धा हे करू लागला, टेन्शन घेता हे भरपूर वेळेवारी करू लागला आणि त्या डोक्यावर परिणाम झाला आणि हा वेड्यासारखा करू लागला। मला सांगायचं तात्पर्य बंधवांनी एवढंच, योग्य वेळी पुस्तकाला आणि योग्य वेळी मनाला वर्गाला नसता माणसाची अवस्था अशी होऊ शकते। मला तो एवढ्या ठिकाणी मला सांगायचं, माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। असं वाटलं तुमच्या कामाचं नाही तर तुमच्या मित्राच्या, मैत्रिणीच्या, नातेवाईकाच्या कोणातरी काम पण असेल त्यांना तो शेअर करा आणि त्यांना सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करा सांगा। म्हणजे असेच चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत आले, त्यांच्यापर्यंत जातील आणि भविष्यात कुठं ना कुठं माझा व्हिडिओ तुमच्या आणि त्या सुद्धा काम पडेल। म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती करतो की माझ्या अनमोल विचार मंच या YouTube चॅनलला सबस्क्राईब करावं। एवढं ठीक आहे म्हणून धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल।